पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे। विशेषतः विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून काही ठिकाणी किमान तापमान 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे। गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने थंडीची लाट जाणवू लागली आहे। पाहुयात 8 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहणार आहे। कोकण विभागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। सकाळच्या वेळेत धुक्याची स्थिती जाणवू शकते तर दिवसभर अंशतः ढगाळ आकाश राहील। पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर तुलनेने कमी असला तरी पहाटे गारवा जाणवणार आहे। पुणे शहरात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे। पहाटे धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते। परिसरातील इतर जिल्ह्यातही अशीच हवामानाची स्थिती राहण्याचा अंदाज आहे। मराठवाडा विभागात सकाळी धुके आणि नंतर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील। किमान तापमानात फारशी घसरण नसल्याने थंडीचा प्रभाव मर्यादित राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रातही सकाळच्या वेळेत धुके दिसून येण्याची शक्यता असून नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहू शकतं। पहाटे गारवा जाणवेल, मात्र दिवसा हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज आहे। विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे। नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे। सकाळच्या वेळेत धुके राहील, त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र होईल। गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावतीसह काही भागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने गारठा वाढला आहे। राज्यात विविध भागात ढगाळ वातावरण कायम असून पहाटे दाट धुके आणि दव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे गारठा पुन्हा वाढल्याचं चित्र दिसून येत आहे। तापमानातील चढउतारामुळे सर्दी, खोकला यासारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।